आखाती देशांमधल्या युद्धाची झळ भारताला बसत असून देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरसह घरगुती गॅस सिलेंडरवरती परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रहिवाशांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। वाळूज MIDC भागातील रांजण गावात गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी 1 किलोमीटर रांग लागली आहे, तर कोल्हापुरात गॅस सिलेंडर खरेदीसाठी गर्दी करू नये, सिलेंडर घरपोच दिला जाईल असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं। प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी आजही गॅस सिलेंडर एजन्सीच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केल्याचं चित्र आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। वाळूजमध्ये सिलेंडर खरेदी करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत, तर कोल्हापूरमध्ये नागरिकांना आवाहन केलं गेलंय की घरपोच सिलेंडर मिळेल, गॅस एजन्सी बाहेर गर्दी करू नका। आणि तरीही लोकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सी बाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 4 ते 5 दिवसापासून महाराष्ट्राच्या विविध भागात गॅस एजन्सी बाहेर नागरिक गर्दी करतायत। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC भागातील रांजण गावची आणि आपण पाहतो आहोत की घरगुती गॅस बुक करण्यासाठी लोकांची ही भली मोठी या ठिकाणी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती रांग आहे आणि मुद्दामून ही दृश्य तुम्हाला टॉप अँगलवरती ABP माझाला या ठिकाणी दाखवतो आहे। आणि आत्ता आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरती रांग लागलेली आहेत। आजी मला सांगा, इकडे काय झालंय? बुक होईना। काय केलं तुम्ही बुक करायसाठी? मी 2-3 महिन्यानं घरी नव्हते, आज मला गॅस संपला, आता बुक होईना तो घरी। मग काय करा, इकडे आलं बघा ऑफिसला, काय करा। काय झालंय? बुक होईना, ऑनलाईन बी जिदा करू लागले, ऑनलाईन 4-4 वेळेस बुक केलं तरी बुक नाही होऊ लागलं। या सगळ्यांना समस्या येऊ राहिल्या। त्यांना विचारलं तर ते बोलतात की हे वरूनच सर्व्हर डाऊन आहे। हां, असं कुठपर्यंत किती वेळ झाला चालू? उभा आहे दादा? आता इथं आम्ही कमीत कमी 6 वाजेपासून लाईनला आहे। हां, आम्हाला ना बुक होत नाही आणि लाईन बी सरकत नाही, टाक्या शिल्लक नाही म्हणतात। याचं काय करायचं? घरी येत नाही का सिलेंडर? घरी येत होते याच्या अगोदर, पण आता 3-4 दिवसापासून हे स्टॉकच नाही म्हणतात। घरी येणं बंद केलेलं आहे आता। उचलत नाही ते गाडीवाले, फोन उचलत फोनच उचलत नाही। त्यांना फोन लावला तर ते म्हणतात स्टॉकच अवेलेबल नाही आणि स्टॉक अवेलेबल नाही म्हणते ते। अनेकांची समस्या आहे की बुक होत नाहीये आणि गॅस मिळत नाहीये आणि त्यामुळे हे अशा पद्धतीच्या डोक्यावरती भरलेले आणि रिकामे गॅस घेऊन लोक या रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातल्या रांजण गावमधील। कॅमेरामन धनंजय दारुणकेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।